चालला रे तू? मला काय करता बडबडत असते. तुम्ही बसा जरा शांत घ्या. बक्षीस मिळालं की एवढं चांगलं तुम्हाला दाखवा की. अयो कसलं भारी आहे, एक नंबर बर का. पण चंदाताई काय बी म्हणा, लक्ष्मी नशिबाने बर का राणा भाऊजीसनी भेटाय मिळते तिला. ते नव पण आमसनी भेटायचं असेल तर अवघड आहे. होय ग, त्या पोलिसांदेखत भेटणं जरा अवघडच आहे. ते नव तू जशी चोरून भेटलीस तसं चोरून भेटता आलं तर नाही. म्हणजे काय नंबर बिंबर आहे काय तुझ्याकडे? राजलक्ष्मी आवरायचं नाही? अहो मी बोलायच्या नादात विसरूनच गेले बघा, आवरायचं होतं म्हणून. बरं बक्षीस एक नंबर आहे बर का. लक्ष्मी तू आवरून घे, आम्ही आलोच. चंदाताई चला जरा स्वयंपाकात मदत करा. गोदाकांनी काय सांगितलंय चला. आई सांग की उराचं जरा. सांगते गप्प बस. त्याआधी आता मी काय सांगते ते नीट ऐक. हे बघ, राणाजींबद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही. हो माधुरी काकी होती म्हणून मी सांगितलं की आपलीच आहे की. हो माधुरी काकी आपलीच आहे, पण तरीही आपण काहीही सांगायचं नाही. अचानक कुणी कधी काही बोललं तर काय करणार? पोलिसांना थोडी जरी माहिती मिळाली ना तर ते राणाजींना पकडून नेतील. कळलं? म्हणजे तुलाही वाटतंय राणादाला धरून ये? हो मलाही वाटतंय, पण मला त्यांनी स्वतःहून शरण यावं असंही वाटतंय. आता ते सगळं सोड तू आणि मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. हो मला कळले. राणादाबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही, तर राणादाचा जीव धोक्यात आहे. बरोबर? बरोबर. शपथ आता मी कोणाला बी काही सांगणार नाही. ठीक आहे चला आता आवरायला जायचं. चला. मेरे को बोला है साहब. हो साहेबांना बोलायचंय. बस. नहीं साहब ठीक है. बस. राणा कुठे? मालूम नहीं साहब. कुणाला मालूम आहे? तुझ्या नवऱ्याला? बुवा एक काम करा, बरकतच्या विरोधात वॉरंट काढा. एका फरार गुन्हेगाराला पळून जायला मदत करतोय तो. नहीं नहीं साहब. नाही काय? राणा बरोबर बघितलंय त्याला, आमच्याकडे पुरावे आहेत. वो मेरे शोहर की कुछ गलती नहीं है साहब. वो राणा भाऊजी जाते उनको मिलने के लिए, ये कभी नहीं जाते उधर. पण राणा भेटल्यावर मला येऊन खबर द्यायची हे सांगितलं होतं ना. एका गुन्हेगाराला मदत केल्याची मोठी शिक्षा तुझ्या नवऱ्याला मिळणार आहे. हा कदाचित त्याचा एन्काउंटर पण होऊ शकतो. नहीं नहीं साहब ऐसा मत करो साहब. मेरा घर बर्बाद मत करो साहब. मग तुझ्या नवऱ्याला राणाची साथ देऊ नको असं सांग, नाहीतर फुकटचा मारला जाईल. नहीं साहब ऐसा नको करू साहब. नाही, आता असंच होणार. फार झाली लपाछपी, आता डोक्यावरून पाणी जायला लागलं. नहीं साहब मेरे शोहर को वाचो साहब, उसकी कोई गलती नहीं है साहब. गलती आहे म्हणून तर वॉरंट काढलाय. बस आता काही दिवसांचाच मेहमान आहे. नहीं
साहब, हवं तर मी माफी मागते, मी पदर पसरते साहेब, मेरे शोहर को कुछ मत करो साहेब. हे बघ, तुझ्याकडे आता एकच पर्याय आहे. तुझ्या नवऱ्याला राणाची साथ सोडून माझ्याकडे यायला सांग, मग मी करीन विचार. जी नीट समजावून सांग त्याला. मैं समझाती साहेब, तू फिक्र नको करू. जा आता. आणि हो, लवकरात लवकर समजावा, माझ्याकडे फार वेळ नाही आहे. साहेब हे बुवा, मला अक्कल शिकवायची नाही, मला फक्त रिझल्टशी घेणे देणे. मग तो कुठल्याही मार्गाने राणाला मी लवकरात लवकर पकडणार. मग लक्ष्मी, काय काय केलं आज? आजीनं मला ववाळलं आणि माझ्यासाठी खीर बी केली. वा, काय सांगतेस? माझ्या बी तोंडाला पाणी सुटायला लागलं बघ. थांब, मी एक काम करतो, उद्या मी शाळेत घेऊन येतो खीर. तुम्हाला गुपचूप भेट आणि खा. खरंच काय? नको नको, हेड सरांनी बघितलं तर परत पोलिसांना फोन करतील. म्हणजे आता तू डान्स बघायला आलेलास तेव्हा त्यांनीच फोन केलेला पोलिसांना. काय? ते काय माहित नाही, पण त्यांनी केलेलं हे माहिती आहे. बरं लक्ष्मी, हे बघ, आपण की नाही नंतर ना काहीतरी चांगला प्लॅन करू, दुसरा काहीतरी. हा, बरं मला सांग, अंजलीबाई आहेत का तिकडं? जर त्यासनी फोन दे. हा बोला. हे बघा अंजलीबाई, मला लई टाइम बोलता येणार नाही, पण हे काय, तुम्ही समजांची काळजी घ्या आणि समजी सावध राहा आणि कुणावर बी विश्वास ठेवू नका. हो, मी घेईन काळजी, पण ऐका, तुम्ही खरंच विचार करा बरं का. बरं चला, मी ठेवतो फोन. हा, नंतर ना करतो मी. चला. हो. राणा, हा राणा बोल की. अरे बरकत, आपण लक्ष्मीचा डान्स बघायला जाणार. ही पोलिसांना खबर कोणी दिली माहितीये का? कुणी? अरे येड सरांनी दिली. काय? हेड सरांनी दिली ती? अरे पर का? अरे का म्हणजे काय, तुला माहितीये ना व, ते सारखं सारखं पुढे पुढे करायची सवय त्याला. पण राणा, तुझी माहिती द्यायची तिची हिंमत तरी कशी झाली? अरे माझं सोड र, लक्ष्मीला बी ताप द्यायला सुरुवात केली त्यानं. मी काय म्हणतो बरकत, हेड सराला चांगली अद्दल घडवायला पाहिजे बघ. होय राणा, त्याला धडा शिकवायलाच पाहिजे. होय. बरं मी काय म्हणतो, येतोस का हेड सरांच्या घराकडे? आजच्याच काम करून टाकू. होय चालते, मी आलोच, थांबला की येतो. हा. हा. हॅलो हॅलो, बरकत बरकत. वो तुम इस झमेले में नहीं पड़ोगे अभी. वो कैसा झमेला? चप्पू फोन दे इधर. नहीं. चप्पू फोन दे इधर. काय को? बीबी घर में अकेली है ना, और तुम क्या करते हो जी? कल को पुलिस तुमको उठा के लेके गई तो? चप्पू, मला पोलीस उठून घेऊन जाऊ द्या, नाही तर मला मारू दे. मी राणाला एकट्याला सोडणार नाही म्हणजे नाही, कळलं तुला? तो पहले ना मुझे मारो, मारो ना पहले. चप्पू, चप्पू क्या कर रही है तू? पागल हो गई क्या? हाँ हूँ मैं पागल. कल को उस राणा के बाद से तुमको कुछ हुआ तो? चप्पू, मुझे कुछ भी नहीं होगा, तू फोन दे इधर. तू फोन दे मुझे, दे फोन. चप्पू फोन दे इधर. फोन चाहिए तो पहले मेरी जान लेना. चप्पू क्या बोल रही है तू ये? अरे मरता उचल की फोन. दे फोन. हॅलो.
शपो फोन दे दे। याद रखना, उस राना के झमेले में तुम पड़े ना तो मैं अपनी जान दे दूंगी। शपो शपो फोन दे शपो शपो शपो। मला एकट्यालाच जावं लागणार बहुतेक. देवा, काहीतरी चमत्कार कर बाबा. अरे किती दिवस हे हाताने जेवण करायचं आणि ताट घासायची. आता लग्न काय नाही, निदान बदली तरी करा बाबा. ए कोण आहे रे? हा हेड सरांची मान धरतोस? तुला नापास करू काय? राणा दादा तुम्ही पोलिसांनी खबर करायची लय अवसर ना. कोण? मी नाही. हा मग कोणी भूताना केली? हा मी लक्ष्मीचा डान्स बघायला येणारे पोलिसांनी कोणी सांगितलं? अहो डान्स नाही, नृत्य नृत्य लोकनृत्य. नाही डान्स 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 डान्स. अहो पण मी नाही. कुठं बोलणाऱ्याची मुंडी पिरगळतो माहिती ना? पिरगळू काय? नाही चुकलो. परत असं नाही करणार. करायचं बी नाही. चला उठाबशा सुरू करा. मी? अहो पण का? शाळेमध्ये पोरं चुकले की तुम्ही शिक्षा देता का नाही? आता तुम्हाला शिक्षा सुरू करा. अहो पण आता शाळेत अशा शिक्षा नाही देत राणा दादा. पण राणाच्या शाळेमध्ये राणा शिक्षा देतोय. हे बघा येड सर, मुकट्यानं उठाबशा मारा ना तर मुंडीच तोडून टाकीन. नाही नको. कान पकडा. राणा दादा अहो बस हो, आत्ता जेवलो, सगळं बाहेर येईल. आळ तरी चालतंय, अजिबात थांबायचं नाही. हो. गेड सर, जर लक्ष्मीला ताप दिला आणि माझी काडी केली तर तंगडत तुटेच तर उठाबशा काढायला लावून सांगून ठेवतोय. अहो हे बघा आत्ताच खरोखरच तुटायला लागल्यात. बघा पूर्वी एवढ्या हलायच्या, आता एवढ्याच हलतात. वा म्हणजे मोकळं झालं की. सुरू ठेवा. हो. माझी नजर आहे तुमच्यावर, कळलं काय? अजिबात थांबायचं नाही. हो नाही थांबणार, नाही ताडी करणार. माझी नजर आहे तुमच्यावर, कळलं का? हो काढतो. नाही थांबणार आणि परत अशी ताडी नाही करणार. भूक लागली बाबा. देवा. वा जेवण मी होय. पाणी घेऊन बसला नाहीस? या की जेवायला. होणार काय? बसा. बस रे. ताई, आतापासून मी माझं जेवण बनवायला लागलोय. इथनं पुढे तुम्हाला अजिबात ताप होणार नाही. ताप कसला? दोघींच करतोय, तिसऱ्याचं करायचं. बरं ते नव ती पुरा आता निलिमाला ताप देत नाहीत नव? नाही, तुझ्यासारखा मामा मिळालाय तिला. कोण कशाला वाटायला जाते तिच्या? सगळीजण घाबरून असतात. चांगले की. कोण? ह्यो लक्ष्मण आमच्या इथंच राहतोय. नमस्कार. ह्यो लय अडचणीत आहे म्हणून घेऊन आलतो. काय झालं? मी नोकरीसाठी 3 लाख रुपये भरले होते, पण आता नोकरी पण आणि पैसे पण नाही. विचारला गेल्यावर सांगतात आम्ही ज्या कंपनीत पैसे भरले ते कंपनीच बुडाली. मग पैसे घे की मागून.
अहो दिना झाल्यात. आमच्या घरच्यांची आयुष्यभराची कमाई गेली. आजकाल की नाही नोकरी देतो म्हणून पैसे उकलणार लई जण झाले. फसले हो मी. शेतकऱ्याचा मुलगा आहे. रखमाताई सांगत होती तुम्ही मदत करशीला म्हणून मी इथं आलोय. अरे बाबा तू एक काम कर की पोलिसात जा आणि तक्रार दे. पोलिसात गेलतो पण ती पुरावा मागाल्यात. आता त्यासनी कुठनं पुरावा देऊ? ते म्हणतात पुरावा असलं तरच आम्ही काहीतरी करू शकतोय, नाहीतर नाही. वैर गरीबाचा पैसा आहे. 1-1 रुपया करून पोटाला मारून पैसा जमविलेला असतोय. ते असा फुकट कुणाच्या तरी घशात जायला नको पाहिजे रे. म्हणून तुझ्याकडे घेऊन आलो. तू काय तर कर की. अरे ताई पण एकदा दोनदा ठीक आहे, पण सारखं सारखं कायदा हातात घेणं बरोबर नाही. कायदा आमचं काय ऐकूनच घेना. काय करायचं सांगा तुम्हीच आता. हे बघ तर माझी मला लई काम आहे. खरंच मला नाही जमणार. तुम्ही तर म्हणत होता तुमचा धर्माचा भाऊ मदत करणार म्हणजे करणार. होय पण माझं नशीबच फुटकं. चला येतो मी. लई अडचणीत होता म्हणून घेऊन आलतो. समज पटते मला. मस्त माहिती आहे ना माझ्या मागावर पोलीस आहेत ते. हे असलं काय करत बसलो तर माझ्या अडचणी अजून वाढणार नाहीत का? होय ते बी खरंच आहे. लक्ष्मण बघल त्याचं काय. चल मी निघतो. गुरामागे जायचंय मला. देवा खरंच मला या टायमाला मदत करायला जमणार नाही. मला माफ कर. काय विचारतोय मी? अरे काय विचारलं मी? फेल कसा झालास? तब्येत बरी नव्हती ना त्याची. ए तू मध्ये बोल नकोस. तुझ्या सगळ्या लाडांचे परिणाम आहेत. मी कधी फेल झालेलो नाही आजपर्यंत. तुम्हाला तरी कुठं सक्सेस मिळतंय आताच्या केसमध्ये? काय म्हणालास? हा मी फेल होतोय? हा तुझी ही हिम्मत, तुझी ही हिम्मत, हा तुझी ही हिम्मत. अहो तुम्ही थांबा ना. त्याची तब्येत बरी नाहीये ना. अभ्यास करत नाही, फेल होतोय आणि परत वर तोंड करून मला उलट उत्तर देतोय. परत जर मला उलट उत्तर दिली ना तर घरातून हाकलून देईन. समजला काय? मी सांगते तुम्ही थांबा. तुझा विकी आज जा अभ्यास कर जा. अरे जा ना विकी जा ना आज जा. त्याला समजावून सांगा. परत जर तुम्हाला असं बोलला ना तर त्याची चामडी सोलून टाकीन मी. सांगते मी त्याला. तुम्ही चिडू नका. माधव दे ये ठेव. तुम्ही ज्यूस घेता. मी तोपर्यंत आलेच नाश्त्याचं बघते. हा मोहिते हरत नसतो कधी. साहेब मला हो मला वाचवा साहेब. हो तो राणा त्याचं काय आलं? हो तो मला धमकावून गेला. मला रात्रभर उलटा बशा काढून घेतला. माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला साहेब. मला प्रोटेक्शन द्या. तुम्हाला सांगितलं होतं ना
राणा आल्यावर मला कॉल करायचा म्हणून. अहो कसं करणार साहेब, रात्रभर उठा बशा काढून तो माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि आणि तुम्हाला फोन कसा करणार मी. मला प्रोटेक्शन. पोलीस पोलीस साहेब, तुम्हीच पोलीस आहात. मला प्रोटेक्शन द्या साहेब. तुमचा जीव कोणी घेत नाही हो, आणि तुमच्यासारखे 2-4 जीव गेले ना तर काही फरक पडत नाही मला. पण साहेब माझी जीव. मला फक्त राणा हवा.